नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये कायमस्वरूपी नोकरी अंतर्गत शिपाई पदासाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पात्रता 12वी उत्तीर्ण असाल, तुम्ही एलिजिबल होता या पदासाठी या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी, ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या आणि संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट मी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली यांच्यामार्फत शिपाई भरती विस्तृत जाहिरात अंडर ही जाहिरात या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे। यांच्यामार्फत आपल्याला ऑलरेडी माहितीच आहे की सांगली जिल्हा बँकेमार्फत लिपिक पदासाठी ऑलरेडी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, ज्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवण्यात आलेले आहेत आणि लवकरच त्याची जवळपास 20 ते 25 दिवसामध्ये एक्झाम होईल। त्यानंतर ही दुसरी जाहिरात त्यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये सांगली जिल्ह्यामधील जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांच्याकडून 79 जागा किंवा 79 शिपाई पदे भरायची असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत, असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। सो डिपार्टमेंट समजले, पदाची माहिती तुम्हाला समजली असेल आणि नंबर ऑफ वॅकन्सीज समजले असतील। नंबर ऑफ वॅकन्सीज सर्वांसाठी कॉमनच आहेत मित्रांनो, यामध्ये रिलॅक्सेशन लागू नाही आहे। पुढे बघा त्यांनी काय म्हटलं आहे, तर शैक्षणिक अर्हता व इतर अर्हतामध्ये तुम्ही बघू शकता श्रेणी शिपाई पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्ष राहणार आहे। यामध्ये शैक्षणिक पात्रता किमान 12वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरा कोणताच क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे। काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत, ज्यामध्ये वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता ही 12/8/2026 पर्यंत तुमची ग्राह्य धरण्यात येईल। सांगली जिल्ह्याबाहेर मूळ रहिवासी असलेल्या विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत त्यांच्या पतीचे सांगली जिल्ह्यातील मूळ अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाइल सर्टिफिकेट आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। हे का सादर करणे आवश्यक आहे? कारण सांगली जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांनाच यामध्ये 100% प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यामुळे 100% जागा ज्या काय आहेत त्या सांगली जिल्ह्यात डोमिसाइल कॅन्डिडेट मधूनच भरल्या जातील, हे फार महत्त्वाचं आहे। त्यानंतर बघा, उमेदवार शिपाई पदाचे शारीरिक हालचालीचे कामकाज करण्याकरता शारीरिकदृष्ट्या सक्षम सदृढ असणे आवश्यक आहे। बँकेत कोणत्याही प्रकारचे समांतर आरक्षण लागू नाही, त्यामुळे सर्व 79 जागा या सर्वांसाठी खुल्या आहेत। त्यानंतर पुढे बघा, निवड कशा प्रकारे या भरतीची होणार आहे, ज्यामध्ये ऑफलाईन एक्झाम होणार आहे। शिपाई भरती पदाकरता 70 गुणांची OMR ऑप्टिकल मार्क रिकग्निशन पद्धतीने ऑफलाईन परीक्षा घेण्यात येईल। लेखी परीक्षा ऑफलाईन प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्याय स्वरूपाच्या असतील, ज्यामध्ये मराठी, सामान्य, चालू घडामोडी, सांगली जिल्ह्याची माहिती, बुद्धिमापन चाचणी, बँकिंग व सहकार या विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित 70 प्रश्नांचा समावेश त्या ठिकाणी राहणार आहे। लेखी परीक्षेकरिता 75 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला जाईल। नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा तांत्रिक कारणामुळे व अन्य कारणामुळे विहित दिनांकास परीक्षा घेणे शक्य नसेल तर अन्य सोयीच्या दिवशी परीक्षा घेण्यात येईल। कागदपत्रे पडताळणी त्यानंतर होणार आहे मित्रांनो। त्यानंतर मुलाखत सुद्धा होणार आहे, ज्यामध्ये 1:3 रेशोमध्ये तुम्हाला मुलाखतीस बोलवण्यात जाईल। मुलाखती 30 गुणांची असणार आहे, ज्यामध्ये उमेदवाराचे व्यक्तिमत्व, शारीरिक क्षमता, संवाद कौशल्य, बँकेची प्राथमिक माहिती, सेवावृत्ती व शिष्टाचार याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला मुलाखतीमध्ये विचारले जातील। पुढे बघा, परिशोधन कालावधी तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर प्रोबेशन पिरियड हा 1 वर्षाचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रतिमाह 12,000 रुपये सॅलरी मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला बँकेच्या सेवेमध्ये कायमस्वरूपी जो काय पेच केला आहे तो मिळणार आहे। परीक्षा शुल्क 500 + 90 18% GST असे 590 रुपये राहील, जे नॉन रिफंडेबल असणार आहे। ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही फी त्या ठिकाणी भरायची आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही बघू शकता, जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या सर्व रेडी ठेवायचे आहेत आणि सांगली बँक किंवा सांगली बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। संकेतस्थळ ऑनलाईन ॲप्लिकेशनचं 12/8/2026 पासून 21/8/2026 पर्यंत चालू राहील। त्याच दरम्यान तुम्हाला परीक्षा शुल्क सुद्धा भरायचा आहे। दिनांक, परीक्षेचा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक या सर्व गोष्टी यानंतर किंवा कागदपत्रे पडताळणी दिनांक हा बँकेच्या वेबसाईटवर नंतर रिलीज करण्यात येईल। सध्या ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची संधी आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। जर सांगली जिल्ह्यातील कॅन्डिडेट असाल, सांगली जिल्ह्यामध्येच तुम्हाला लोकली जॉबची आवश्यकता असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओज नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।